कुणी कर्ज काढलं, कुणी दागिने मोडले, तर कुणी इकडून तिकडून पै पै गोळा करून जमीन विकत घेतली. इंद्रायणीच्या साक्षीनं त्यांची घरं उभी राहिली. पण ही घरं पुरेशीत असल्याचा मुद्दा पुढे आला आणि महापालिकेनं या बांधकामावर बुलडोझर चालवला. मोठ्या कष्टानं उभारलेली घरं एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, तीही डोळ्यांसमोर. त्यामुळे इथल्या 36 घर मालकांच्या वर बेघर होण्याची वेळ आली. केवळ प्लॉटिंग पाडून जागा विकणारा बिल्डर याला जबाबदार आहे, की सर्व काही ठाऊक असून सुद्धा डोळे झाक करणारी महापालिका आणि तिचे अधिकारी जबाबदार आहेत, असा प्रश्न यातून उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी प्रांतात प्लॉटिंग कसं पाडलं गेलं, पालिकेनं आधीच का लक्ष दिलं नाही, याला काही राजकीय किनार आहे का, या सर्वांचा घेतलेला बोलबिंदासने आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इंद्रायणी नदी काठावरचं चिखली गाव, या गावाला समृद्ध इतिहासाचा वारसा. टाळगाव चिखली म्हणून गावाचा उल्लेख होतो. मागच्या काही वर्षात काही भाग रेड झोन बाधित आहे. अलीकडंच कारवाईच्या कचाट्यात सापडलेला कुदळवाडी व लगतचा परिसर उद्योग व्यवसायाच्या निगडीत असलेला, तर नदीच्या आजूबाजूला परिसर हा गावठाण आणि रिव्हरव्ह्यू म्हणजे नदीच्या कडेचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. याच नदी परिसरात मेसर जरे वर्ल्ड आणि इतरांच्याकडून प्लॉटिंग पाडण्यात आलं. काही लोकांनी या जागा विकत घेतल्या. त्याचं रितसर खरेदी खत सुद्धा झालं. त्यानंतर तिथं घरही उभी राहिली. एक एक करत 36 बंगले उभे राहिले. कुणी कर्ज काढलं, कुणी दागदागिने मोडले, तर कुणी इकडून तिकडून पैसे घेत जमा केले आणि आपापली आयुष्यभराची पुंजी टाकून या ठिकाणी जागा घेऊन घरं बांधली. ही बांधकामं नदीपात्रात अर्थात पुरेशीत असल्याचा मुद्दा पुढे आला आणि होत्याचं नव्हतं झालं. इंद्रायणी पुरेशीतील हे बंगले पाडण्याचे आदेश हरित लवादानं दिले आणि रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली. मग संबंधित रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर बांधकाम पाडण्याची कारवाई थांबवा असा न्यायालयाचा आदेश आला. पण परत सर्वोच्च न्यायालयाने देखील ही याचिका फेटाळली व बांधकाम पाडण्याचा आदेश महापालिकेकडे आला. यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं बांधकामांच्याकडं मोर्चा वळवला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या बांधकामावर हातोड्या घालण्यात आला. ही कारवाई अजून सुरूच आहे. अर्धी अधिक बांधकामं पाडण्यात आल्याचं दिसतं. मात्र ही बांधकामं पडल्यानं अनेक कुटुंब कोलमडून पडल्याचं पाहायला मिळतंय. बुलडोझरच्या घरगरीत महिला भगिनींचा आक्रोश हरवून जात असला तरी त्यांचं अश्रू लपत नाहीत. एका फटक्यात सगळं मातीमोल झालं. आता पुढं काय करायचं असा प्रश्न कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. पुरेशीत बांधकाम करायचं कशाला, असा एक सर्वसामान्य सवाल अनेक जणांच्याकडून केला जातोय. पण पुरेशा कोणती, याबाबत सर्वसामान्यांना खरंच माहिती असते का? किंवा नदीपात्राच्या जी पुरेशा ज्याला आपण ब्ल्यू लाईन म्हणतो, ती ब्ल्यू लाईन सगळ्या नदीकाठाला का आखली जात नाही, असा सुद्धा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. महापालिकेकडून सर्वसामान्यांना पुरेशी माहिती व्हावी, त्यांच्यात जनजागरण व्हावं म्हणून काही केलं जात नाही. नदीकाठच्या जमिनींची खुलेआम विक्री होते, खरेदी खतं होतात, बांधकामं सुद्धा सुरू होतात. तेव्हा हेच पालिकेचे अधिकारी कुठे असतात असा प्रश्न नागरिकांच्याकडून विचारला जात आहे. मुळात ही बांधकामं पुरेशीत होती किंवा बेकायदा होती, तर त्यांना महापालिकेनं सर्व सुविधा पुरवल्या कशा, पाणी पुरवठा कसा केला, बांधकाम सुरू असताना बीट निरीक्षक करत काय होते, पुढच्या प्रोसेस पण कशा काय पार पडल्या, याचं उत्तर मिळत नाही. म्हणून याला नगररचना, बांधकाम, अतिक्रमण विभागासह अतिरिक्त आयुक्त आणि अधिकारी तितके जबाबदार आहेत. अनेक बिल्डरकडून या ठिकाणी प्लॉटिंग आणि जमीन विक्री झाल्याचं दिसतं. चिखली परिसरातील अनेक किंवा पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक बिल्डरांनी या ठिकाणी जागा घेतल्यात. अनेक बांधकाम प्रकल्प या भागात केले आहेत. हे पाहता हे प्लॉटिंग जे नदीपात्रात येतं हे या बिल्डरांना माहीत नसतं का? त्यांनी जाणून बुजून लोकांची फसवणूक केली का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या शहरामध्ये भुई छत्र्यांसारखे बिल्डर उगवलेत, पण पैसा कमावणं हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. अनेक नियम धाब्यावर बसवून बांधकाम होतात. सामान्य माणसाला बऱ्याचदा कायद्याचं ज्ञान नसतं. याच अज्ञानाचा फायदा घेऊन बिल्डर लोक सर्वसामान्य लोकांना फसवतात. पण शेवटी कारवाई होते सर्वसामान्यांच्यावर, टाच येते त्यांच्या घरादारावर. पालिकेचे अधिकारी व बिल्डर लॉबी सेफ राहते, असं वेगवेगळ्या प्रकरणात आपल्याला दिसून येत आहे. रिव्हरव्ह्यू प्रकरणातही फार काही वेगळं दिसत नाही, परंतु हे सगळं अन्यायकारकच आहे. नदी आणि पर्यावरण या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नद्यावर कुठल्या प्रकारचं अतिक्रमण होणं चुकीचंच आहे, पण वेळेची अतिक्रमणं का रोखली जात नाही? महापालिकेच्या यंत्रणा झोपलेल्या असतात का, की झोपेचं सोंग करतात, हा सवाल आहे. खरं तर बिल्डर लॉबी, अधिकारी आणि स्थानिक राजकारणी यांची अभद्र युती हा सर्व शहरामधला मोठा प्रश्न बनला आहे.
या सगळ्यात भरडला जातो तो सामान्य माणूस. आधी डोळे झाक करायची आणि नंतर सर्व बांधकामं पाडायची. हा ट्रेंडच सध्या पिंपरी चिंचवड शहरात सुरू झाला आहे. विशेषतः चिखलीतल्या लोकांना याचा वारंवार अनुभव येऊ लागला आहे. चिखली नेमकी पालिकेच्या रडारवर का आली? खाबुगिरी करून हात वर करणाऱ्या प्रशासनासाठी चिखली हे सॉफ्ट टार्गेट ठरतंय का? अजूनही पूर्वेशेतल्या अशाच प्लॉटिंगला महापालिका प्रशासन बळ देतंय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.